Hello. Hello. Am I audible? Yes, sir. Okay. Okay. Good morning to all. Okay. So before starting with today's content, just I want to give you one problem statement like this. Implement a program to swap values of variable. Okay. Is everyone looking here to the screen? Hello. Yes, sir. Okay. Now the problem is implement a program to swap values of variable. म्हणजेच काय तुम्हाला let's say okay, I will make it here. Input, if you have given a is equal to 10 and b is equal to 20. Okay, and what I want with this swap म्हणजे काय? Swap म्हणजे here I want a is equal to 20 and b is equal to 10. Okay, मला काय करायचं आहे इथे जर मी a is equal to 10 आणि b equal to 20 घेतला असेल तर माझा आउटपुट काय आलं पाहिजे a is equal to 20 आणि b is equal to 10. सो प्रॉब्लेम काय आलाय का तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये? हॅलो. येस सर. हा, आता मला सांगा हे सर कसं. स्वॅप म्हणजे काय अजून एकदा सांगा. हॅलो. सर स्वॅप म्हणजे काय अजून एकदा सांगा. स्वॅप म्हणजे तुम्हाला जे काही व्हॅल्यू दिल्यात ह्यांची आदला बदल करायची. म्हणजेच काय की a या व्हेरिएबलला मी काय केलंय 10 ही व्हॅल्यू दिली आणि b या व्हेरिएबलला मी काय केलंय 20 ही व्हॅल्यू दिली. तर आता स्वॅप करायचं म्हणजेच काय की b ची जी काही व्हॅल्यू आहे ती a या व्हेरिएबलला पास करायची आणि a या व्हेरिएबलची व्हॅल्यू जी असेल ती b या व्हेरिएबलला पास करायची. म्हणजेच काय स्वॅपिंग, आदला बदल करणे म्हणजे स्वॅप. ओके. येस सर. हा, आता इथे इथे लक्षात घ्या मी इनपुट प्रोग्राम मी लिहिलेला आहे. कन्सिडर करा या केसमध्ये सपोज इथे मी इंटिजर a इज इक्वल टू 10 केलंय, b इज इक्वल टू 20 केलंय. पण मी प्रोग्राम मध्ये मला असं एक लॉजिक लिहायचंय किंवा कोड लिहायचा आहे की ज्याच्यामुळे मला आउटपुट हे a इज इक्वल टू 20 आणि b इज इक्वल टू 10 मिळेल. मग काय करायला लागेल सांगा मला प्रोग्राम मध्ये? तुम्हाला आता कळालंय नेमकं काय करायचं बरोबर. a इज इक्वल टू 10 असेल आणि b इक्वल टू 20 असेल तर b ची जी काय b या व्हेरिएबलची जी काय व्हॅल्यू आहे ती a या व्हेरिएबलला द्यायची आणि a व्हेरिएबलची जी काय व्हॅल्यू आहे ती b या व्हेरिएबलला द्यायची. म्हणजेच मला काय करायला लागेल सांगा? सर आपण P1 घेतलं असेल ना तर P1 इज इक्वल टू %, a च्या ऐवजी %, b लिहायचं आणि P2 इज इक्वल टू %, a लिहायचं. नाही तुम्ही एक मिनिट आता याच्यामध्ये तुम्ही पॉइंटर फंक्शन किंवा फॉर लूप वगैरे याचा काही विचार करू नका. जसं आपण सिम्पली एकदम सुरुवातीचा प्रोग्राम केलता तसं आधी सांगा आणि त्याच्यानंतर आपण पॉइंटर कडे येऊ. याच्यामध्ये काय करायला लागेल पॉइंटर वगैरे न घेता एकदम प्लेन व्हॅल्यू आपण असाइन कसा करतो इज इक्वल टू ऑपरेटरने बरोबर, असाइनमेंट ऑपरेटरने. मग इथे मला काय करायला लागेल या केसमध्ये? एक मिनिट मी तुम्हाला इथे प्रोग्राम मध्ये ओके युअर स्क्रीन इज विजिबल टू ऑल. हॅलो. येस सर. येस ओके सर. लेट्स से इथे काय केलं मी एक व्हेरिएबल घेतलं इंटिजर a इज इक्वल टू 10 कॉमा b इज इक्वल टू 20 बरोबर. सो इफ आय प्रिंट द व्हॅल्यू printf value of a variable is equal to %d because it is of type integer and here I am printing the value of a. Similarly, I will use this
for B. Okay, if I run the program, so I will get the value of A variable is equal to 10, and here I need to make change B. Okay, and also here I need to give /n so that it will be at the next line. Okay, the value of A variable is equal to 10, the value of B variable is equal to 20. आता मला काय करायचंय, लेट सी, आता नेहमीप्रमाणे जर मी केलं A इज इक्वल टू B, म्हणजेच काय, इथली B या व्हेरिएबलची जी काय व्हॅल्यू असेल ती काय होईल, A या व्हेरिएबलला असाइन होईल, बरोबर का? हॅलो, येस सर. हा, ओके. नाउ व्हॉट आय विल डू, I will print the value of A after this again. Okay, so just check. So now the value of A variable is 20, बरोबर का? येस सर. हा, पण याच्यानंतर जर तुम्ही परत असं केलं B इज इक्वल टू A आणि त्याच्यानंतर B या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट केली तर काय येईल सांगा ते? B is equals to 10. हॅलो, व्हॅल्यू ऑफ is equals बी to 10. व्हेरिएबल इज इक्वल टू 10. B इज इक्वल टू 10 कसं काय? आता इथे चेक करा, B ची जी काही 20 व्हॅल्यू आहे ही कुठं झाली असाइन, इथे असाइन झाली, बरोबर. सो आता A या Yes, yes. व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू काय आहे, 20. So 20. again B will be 20. Check. I will execute it. बरोबर. पण मला काय पाहिजे, A is equal to 20 आणि B is equal to 10. मग B is equal to 10 कसं आणणार तुम्ही आता? बिकॉज इफ यू रन द प्रोग्राम n नंबर ऑफ टाइम, जी इथे A ची व्हॅल्यू अपडेट झालेली असेल ती अपडेटेड व्हॅल्यू इथे मिळेल. किंवा जर तुम्ही असं सुरुवातीला B is equal to केलं, B is equal to A आणि इथे परत A ला B ची व्हॅल्यू जर पास करणार असाल, इथे तुम्ही B प्रिंट केला, सॉरी B, तरी परत काय होईल, येस 10-10 रिपीट होईल इथे, चेक करा. ओके, 10-10 रिपीट होईल, कारण काय की इथे जी व्हॅल्यू अपडेट झाली या व्हेरिएबलची तीच व्हॅल्यू परत इथे येऊन त्या व्हेरिएबलला मिळणार. मग स्वॅप कसं होईल सांगा मला? A इज इक्वल टू 20 आणि B इज इक्वल टू 10 पाहिजे, काय करायला लागेल मला? ब्रॅकेट वापरायचे. हॅलो, डिफरंट ब्रॅकेट्स वापरले चालते का सर? सर A is equal to 2B. हॅलो, तुमचा आवाज येत नाही, थोडासा कट होतोय आवाज. हॅलो, हे बघा इथे मी परत एकदा तुम्हाला बॉक्स मध्ये दाखवतो. इथे 10 आहे आणि माझ्याकडे असंच अजून एक बॉक्स आहे की ज्याच्यामध्ये 20 आहे. A is equal to 2B. नाही 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 ते कशासाठी झालं, जर A इज इक्वल टू 2B म्हणजे काय, जर हे मल्टिपल्स ऑफ 2 असेल तर, जर सपोज इथं 15 असेल तर काय करणार तुम्ही? तुम्ही जो सांगितला A इज इक्वल टू 2B, त्यांनी काय होणार की फक्त ज्यावेळेस A हा 10 असेल आणि त्याच्या मल्टिपल 2 टाइम्स B असेल तरच ते केस एक्झिक्यूट होईल. पण इथे माझ्याकडे 15 म्हणजे 20च असेल असं काही नाही, मी माझ्याकडे कुठलाही नंबर असू शकतो. A इज इक्वल टू 10 आणि B इज इक्वल टू 11 पण असू शकतो. मग त्या केसमध्ये स्वॅपिंग कसं होईल, A इज इक्वल टू 11 आणि B इज इक्वल टू 10, बरोबर. मग ह्या केस कशा तुम्ही एक्झिक्यूट करणार? इथे मी A नाव देतो आणि इथे B. आता ह्याचं एक्झिक्युशन कसं होतंय की ज्या वेळेस एक मिनिट, प्रिंट स्क्रीन, पेंट, ओके. आता मला A ची व्हॅल्यू काय पाहिजे, ही 20 पाहिजे. ज्यावेळेस मी इथे A इज इक्वल टू B इज इक्वल टू A करेल त्यावेळेस ही व्हॅल्यू काय होईल, इथे रिप्लेस होईल, बरोबर. मग इथली जी आधीची व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूचं काय होईल, ती अपग्रेड होऊन परत काय होणार, 10 होणार. आणि ज्यावेळेस तुम्ही हे परत इकडे देणार ही व्हॅल्यू या व्हेरिएबलला, त्यावेळेस कुठली व्हॅल्यू पास होणार, ही तुमची अपडेट झालेली व्हॅल्यू. पण मला काय करायची, ही आधीची व्हॅल्यू पास करायची. त्याच्यासाठी एक सोल्युशन काय असेल माझ्याकडे,
येस, ही ए या व्हेरिएबल मधली जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय करणार मी एका दुसऱ्या बॉक्स मध्ये घेणार, म्हणजे एका दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार. लेट से दिस इज माय टेम्पररी व्हेरिएबल. मी इथे एक टेम्पररी नावाचं व्हेरिएबल यूज करतो. बरोबर, ए मधली व्हॅल्यू काय केली मी या टेम्पररी व्हेरिएबलला असाइन केली. बरोबर, त्याच्यानंतर बी मधली व्हॅल्यू मी काय केली असाइन ए या व्हेरिएबलला केली, म्हणजे ए ची सुरुवातीची व्हॅल्यू काय आली तर टेम्पररी व्हेरिएबल मध्ये आली. बरोबर, एका दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये आली. ही या व्हेरिएबल मध्ये 10 ही व्हॅल्यू स्टोअर झाली. आता मी काय करतोय, बी इज इक्वल टू सॉरी ए इज इक्वल टू बी करतोय. ओके, म्हणजेच काय होईल इथे सुरुवातीला काय केलं मी टेम्पररी इज इक्वल टू ए. बरोबर, म्हणजेच ए मधली 10 ही व्हॅल्यू कुठे आली ह्या टेम्पररी व्हेरिएबल मध्ये आली. त्याच्यानंतर मी काय करतोय बी इज इक्वल टू ए, म्हणजेच काय ही 20 जी व्हॅल्यू आहे ही कुठे जाणार ए या व्हेरिएबलला. नाऊ ए इज इक्वल टू हिअर 20. बरोबर, आणि त्याच्यानंतर मी परत काय करेल बी इज इक्वल टू टेम्पररी व्हेरिएबल, म्हणजे मी जे काही एक टेम्पररी व्हेरिएबल यूज केलेला असेल इथे त्यामध्ये काय होईल तुमची आता टेम्पररी व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू किती आहे 10. सो बी इज इक्वल टू 10. जे मला पाहिजे नव्हतं ते आउटपुट आलं का ए इज इक्वल टू 20 आणि बी इज इक्वल टू 10 आलंय का आउटपुट. हॅलो, येस सर. okay, so I will do it here. I will take one more variable here, temp. Okay, temporary किंवा तुम्ही दुसरं कुठलंही नाव घ्या, लेट्स से सी. ओके, आता आपण एक्झाम्पल इथे बघितलेलं त्याच्यानुसार व्हेरिएबल घेऊ, नंतर मी तुम्हाला दुसरं व्हेरिएबल करून देतो म्हणजे समजेल तुम्हाला. ओके, नाउ व्हॉट आय विल डू हिअर टेम्पररी इज इक्वल टू ए, म्हणजेच काय ए या व्हेरिएबलची जी काय व्हॅल्यू असेल 10 असेल किंवा अजून काय असेल ती या व्हेरिएबलला असाइन होणार. ओके, देन व्हॉट आय विल डू बी इज इक्वल टू ए सॉरी ए इज इक्वल टू बी. बी या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू ही ए या व्हेरिएबलला असाइन होणार आणि देन b is equal to temporary variable. Okay, now I will print first value of a, then value of b. Okay, when I run the program, okay, I will make one more slash n so that you will find more clear difference. Okay, now check the value of a variable is equal to 20. It is same as b variable and the value of b variable is equal to 10. If you wish to check it here, I will write one more printf statement after each line. Okay, the value of, let's say, temporary variable %d. Now here I will call temporary variable. After this, the value of variable a, and after this, okay, it is same. See, the value of temporary variable now 10 because I have shifted the value of a variable to temporary variable. So now temporary variable is holding the value a. Now what is the value of b? That is 20. It is assigned to variable a, so it will print the value of variable a is 20. And after that, again, what is the value of temporary variable, which is 10? So 10 is assigned to variable b and it is printed like this. ओके, समजलंय का तुम्हाला. हॅलो, येस सर. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके, आता हाच प्रोग्राम आपल्याला बाय युजिंग कॉल बाय व्हॅल्यू. आता फंक्शन मध्ये कॉल बाय व्हॅल्यू कसं करतात सांगा. कॉल बाय व्हॅल्यू करताना आपल्याकडे काय कुठल्या टाईपचं फंक्शन यूज करायला लागेल मला. येस, विथ पॅरामीटराइज्ड फंक्शन.
मला काय करायला लागेल, एक पॅरामीटराइज फंक्शन यूज करायला लागेल. सो पॅरामीटराइज फंक्शन यूज करताना कसं करणार तुम्ही, एक फंक्शन लिहिणार तुम्ही आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय करणार, पास करणार. ओके, सो व्हॉट आय विल डू, I will copy this code. Okay. Control X. I will see. I am creating one function here. Let's say the function is void swap. Okay. And I required here two values, so I will use integer. Let's say a comma integer b. Barabar. So here I have declared the function. Function declaration. इथे मी काय करणार, फंक्शन कॉल करणार, स्वॅप इन ब्रॅकेट ए कॉमा बी. ओके, एक मी स्ट्रक्चर तयार करतोय फंक्शनचं आणि त्याच्यानंतर मी काय करेल, व्हॉट इज ए व्हॉट इज बी हे मी इनिशियलाइज करतो. आधी मी फक्त स्ट्रक्चर तयार करतोय, void swap in bracket let's say integer a comma integer b. ओके, आणि इथे मी जो कोड मगाशी एक्झिक्यूट केला होता तो काय करेल, मी इथे यूज करेल. बरोबर. So as I already initialized the a here, so I will not use it again here. A is equal to 10, b is equal to 20, and here I need to initialize this temporary variable because it is not mentioned here in the parameters. So I have initialized it. Okay, now check when it start its execution. Okay, when it starts its execution, it will ask me, it will first check the declaration. Yes, it is declared. Okay, I will write it here, calling function. Okay, and here function definition. Okay, so now here let's check. I have used here what, the variables. What are those variables? A and b, correct? So what I will do, I will first initialize it, integer a comma b. Okay, so integer a comma b I have initialized. Now instead of taking this static value, इथून मला व्हॅल्यू घेण्याच्या जागी काय करेल, मी फंक्शन इथूनच व्हॅल्यू घेतो आणि इथे आर्ग्युमेंटला ह्या पास करतो. ओके, सो व्हॉट आय विल डू, I will ask the values from the user. Printf enter first number or okay, enter value for a variable. Okay, I will directly mention the name of variable here. So this is my print message. I will take the value in variable a by using scanf function %d a. Okay, similarly I will do it for the variable b. Control V. Okay, and it is stored here in the variable b. Okay, so now for your concern, तुमच्यासाठी I will print here the value of a variable. Okay, I will use this same statement here, and then the value of variable b. Okay, so whatever the value I will give for variable a, it will be displayed here with the printf statement. Again, whatever the value I am taking for the variable b, it is going to be displayed with this statement as like these print statements. Then I call this swap function. बरोबर, त्याच्यानंतर मी काय करेल, हे swap function मी कॉल करेल आणि then
Okay, here I need not to mention. Because we have taken the value here. A is equal to and B is equal to. Already we have taken the value. So values are going to be passed. म्हणजेच काय कुठलं आपण वापरतो याच्यामध्ये कॉल बाय व्हॅल्यू. ह्या ए या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय होणार इथल्या व्हेरिएबलला असाइन होणार. नॉट नेसेसरी ए, यू कॅन चेंज द नेम ऑफ व्हेरिएबल. इफ आय हॅव यूज हियर एक्स and here y, so with respect to this you can make changes here x and here y. Okay, so I need to replace x everywhere. Okay, so again no need to print this because I already printed what is a and what is b, so this will not be required. Temporary, yes. Okay, when I execute the program, लास्टचं पण लागेल का? कुठलं म्हणजे लास्ट आपण वर प्रिंट केली ना ए ची आणि बी ची व्हॅल्यू. नाही नाही, मी इथं लक्षात घ्या, मी कधी प्रिंट केली आहे, मी फंक्शन कॉल करायच्या आधी प्रिंट केली आहे. म्हणजेच काय, मी जी इथे व्हॅल्यू घेईल ए आणि बी या व्हेरिएबलला, ती व्हॅल्यू इथे प्रिंट होणार आहे. मी स्वॅप हे फंक्शन नंतर कॉल केले, म्हणजे ह्यांचं ह्या व्हॅल्यूची ए व्हेरिएबल आणि बी व्हेरिएबल या व्हॅल्यूची आदला बदल कधी होणार आहे, ज्यावेळेस मी हे फंक्शन कॉल करेल. पण मी व्हॅल्यू काय दिली ए या व्हेरिएबलसाठी आणि बी व्हेरिएबलसाठी, त्याच्यासाठी मी हे दोन प्रिंटएफ स्टेटमेंट यूज केले. ओके, जस्ट चेक, आय रन द प्रोग्राम. लेट से ए इज इक्वल टू ए बी चे इथे एक्स वाय टाकावं लागेल ना, कुठे इंटिजर ए बी. कुठे म्हणताय तुम्ही, इथे इथे म्हणताय का? येस सर. जस्ट चेक नाव अगेन. हे बघा, मी इथे काय केलंय, एक फंक्शन डिक्लेअर केलंय, बरोबर. आता ह्या फंक्शन वरून मला काय कळते, व्हॉइड म्हणजेच काय, त्या फंक्शनचा रिटर्न टाईप नाही, म्हणजे त्या फंक्शन मध्ये रिटर्न हा कीवर्ड यूज केलेला नाही. सेकंड केस काय, ब्रॅकेट मध्ये मी व्हॅल्यूज पास केलेत, म्हणजेच काय, त्या आर्ग्युमेंट्स किंवा ते पॅरामीटर्स आहेत स्वॅप ह्या फंक्शनचे. ओके, इथपर्यंत झालं क्लिअर. आता त्याच्यानंतर काय, माझ्याकडे सेकंड फंक्शन आहे, बरोबर. आता सेकंड फंक्शन मध्ये मी काय करतोय, स्वॅप हे नावाचं फंक्शन कॉल करतोय. आता कॉल करत असताना कंपॅरिझन काय होणार, एक आर्ग्युमेंट आणि दोन आर्ग्युमेंट. इट विल चेक वेदर इट इज सेम. येस, दिस इज फर्स्ट आर्ग्युमेंट अँड दिस इज सेकंड आर्ग्युमेंट. आता चेक करा, ज्या वेळेस तुम्हाला हे हा या टाईपचे प्रोग्राम करताना तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घ्यायला लागतील. फर्स्ट, द नंबर ऑफ आर्ग्युमेंट इट मस्ट बी सेम फॉर द कॉलिंग फंक्शन. जे फंक्शन तुम्ही कॉल करताय ह्याच्यामध्ये नंबर ऑफ आर्ग्युमेंट सेम असायलाच पाहिजेत. ओके, नसेल तर काय होईल. ओके, मी एक आर्ग्युमेंट कमी केलं. आता चेक करा, ज्यावेळेस मी प्रोग्राम रन करेल त्यावेळेस काय आन्सर येईल, टू फ्यू आर्ग्युमेंट टू फंक्शन स्वॅप. म्हणजेच काय की इथले नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स हे इथल्या नंबर ऑफ आर्ग्युमेंट्सला मॅच होत नाहीयेत. सो इथे काय केलं, परत मी दोन आर्ग्युमेंट पास केलेत. ही एक कन्सेप्ट झाली. आता सेकंड कन्सेप्ट काय, लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल. ओके, आता इथे मी काय इनिशियलाइज केलंय, ए आणि बी, बरोबर. दिस ह्या मेन फंक्शन मध्ये हे जे काही व्हेरिएबल्स असतील ए आणि बी, इट इज लोकल टू दिस मेन फंक्शन. हे कशामध्ये लोकल आहेत, मेन फंक्शनला. वी कॅनॉट हॅव ऍक्सेस टू व्हेरिएबल ए अँड बी आउटसाइड दिस फंक्शन. ह्या फंक्शनच्या मेन फंक्शनच्या बाहेर आपल्याला ए आणि बी व्हॅल्यू, ए आणि बी हे व्हेरिएबल ऍक्सेसिबल नाहीयेत. चेक करा, प्रिंटएफ डबल इन्व्हर्टेड कॉमा, इथे काय करतो मी, %d आणि मी इथे ए व्हेरिएबल मी कॉल करतो, बरोबर. ए व्हेरिएबल मी इथे इनिशियलाइज केलंय का, स्वॅप फंक्शन मध्ये ए व्हेरिएबल कुठे यूज केलंय का मी, किंवा इंट ए? नो सर. नाही, बरोबर. सो आता चेक करा, ज्यावेळेस मी हा प्रोग्राम रन करेल, हा इथे बघा, एरर, ए इज अनडिक्लेअर्ड, फर्स्ट यूज इन दिस फंक्शन.
म्हणजेच काय की ह्या स्वॅप नावाच्या फंक्शन मध्ये ए हा व्हेरिएबल मी डिक्लेअर केलेला नाही, पण जर मी त्यावेळेस इथे इंट ए करेल म्हणजेच काय हा डिक्लेअर्ड झालाय. आता इथे मी ए इज इक्वल टू लेट से 100 दिलं. ओके, नाव इट विल एक्झिक्यूट. आता एक्झिक्यूट होतो ना काय होईल, आता सिंटॅक्स एकदम बरोबर आहे. ह्या व्हेरिएबलला इथल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली. सो इथे मी काय करतो, व्हेरिएबल ए इज इक्वल टू लेट से, आता प्रोग्राम कुठून रन होतो, इथून. सॉरी. ओके, सो आय विल गिव्ह हिअर 10. बी या व्हेरिएबलची व्हॅल्यू मी 20 देईल. ओके, सो नाव हिअर द व्हॅल्यू ऑफ ए इज चेंज्ड, सॉरी इट इज प्रिंट ॲज 100. बरोबर, इथे 100 प्रिंट झाली, पण मी या टेम्पररी किंवा एक्स व्हेरिएबलला कुठली व्हॅल्यू असाइन केली आहे, जी मी इथून स्कॅन केली. लक्षात घ्या, जर मी हे इनिशियलाइज जर डिक्लेरेशन जर इथे केलं तरच ते ऍक्सेसिबल आहे, अदरवाइज इट इज नॉट ऍक्सेसिबल आउटसाइड दिस मेन फंक्शन. आता जर ऍक्सेसिबल नसेल तर ह्या व्हॅल्यू कशा येत आहेत इकडे. बरोबर, आपला पहिला प्रोग्राम इथे मी 10 देतो, इथे 20 देतो. आता चेक करा, ही व्हॅल्यू एक्झिक्यूट झाली, त्याच्यानंतर मी 10 दिली, 20 दिली, त्याच्यानंतर प्रिंट काय आहेत परत, ए ची व्हॅल्यू, ए या व्हेरिएबलची व्हॅल्यू आणि बी या व्हेरिएबलची व्हॅल्यू. बरोबर, ती प्रिंट झाली. त्याच्यानंतर काय झालं, फंक्शन कॉल झालं. आता फंक्शन कॉल होताना काय होतंय, इथे ए या व्हेरिएबलला व्हॅल्यू किती आहे 10, इथे बी या व्हेरिएबलला व्हॅल्यू किती आहे 20. सो ह्या व्हॅल्यू काय होत आहेत इथे ह्या व्हेरिएबलला असाइन होत आहे बिकॉज ऑफ दिस सेम नेम ऑफ फंक्शन अँड सेम नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. म्हणजेच काय, इथे जे माझं फर्स्ट व्हेरिएबल असेल त्याला ह्या फर्स्ट व्हेरिएबलची व्हॅल्यू असाइन होणार, आणि इथे जे माझं सेकंड व्हेरिएबल असेल ते इथे सेकंड व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन होणार. ओके, समजतंय का? हॅलो. येस सर. हा, मग तुम्ही इथे एक्स घ्या किंवा पी क्यू घ्या. जर पी क्यू घेतलं तर तुम्हाला इथे एक्सच्या जागी पी लिहायला लागेल आणि वायच्या जागी क्यू, म्हणजे ह्या प्रोग्राम मध्ये. ओके, याच टाईपला किंवा या टाईपच्या कॅटेगरी, या टाईपच्या कॅटेगरी फंक्शनला काय म्हणतात, कॉल बाय व्हॅल्यू. एक मिनिट मी तुम्हाला सर कॉलिंग फंक्शन म्हणजे दोन फंक्शन मधलं जॉइनिंग लिंक असते का? येस येस, कॉलिंग फंक्शन म्हणजेच काय की जर सपोज तुम्ही एखादा कोड लिहिलेला असेल, एक मिनिट मी जरा साईडला लिहितो म्हणजे इट विल बी गेट सेपरेटेड. एखादं फंक्शन लिहिले, आता हे स्वॅप फंक्शन किंवा इथं अजून दुसरं कुठलंही फंक्शन असेल, ऍडिशनचं असेल, सबस्ट्रॅक्शनचं असेल, ते तुम्हाला मल्टिपल टाइम्स प्रोग्राम मध्ये, आता हे जसं एक फंक्शन लिहिलंय तसंच जर सपोज मी दुसरं एक फंक्शन लिहिलेलं असेल आणि त्याच्यामध्ये परत मला स्वॅप फंक्शन यूज करायचं असेल तर मला काय करायला लागणार, प्रत्येक वेळेस एवढा कोड काय करायला लागणार त्या फंक्शन मध्ये लिहायला लागणार. सो अननेसेसरीली प्रत्येक वेळेस जर मला प्रोग्राम मध्ये कोड लिहायला लागत असेल तर त्याच्या जागी काय करणार, मी फक्त हे नाव म्हणजे हे फंक्शन कॉल करणार. मी एकदाच कोड लिहिणार त्या फंक्शनचा आणि मी फक्त काय करणार, दुसऱ्या फंक्शन मध्ये जर मी दुसरं एखादं फंक्शन केलं असेल तर तिथे मी काय करणार, हे नाव स्वॅप ए कॉमा बी किंवा तिथं अजून दुसरं कुठलं व्हेरिएबल यूज केलं असेल तर ते फक्त मी तिथं कॉल करणार, कॉलिंग फंक्शन म्हणतात त्याला. सो ज्यावेळेस फंक्शन कॉल होईल त्यावेळेस परत हा कोड एक्झिक्यूट होईल आणि मला तिथे अजून आन्सर मिळेल. येते लक्षात? येस सर. येस सर. हा सर इथे बघा, एकच मिनिट आहे, मी तुम्हाला लास्ट टाइमची पीपीटी दाखवतो. We have implemented this by using call by function value. Yes, call by value. आणि याच्यानंतर आपण जे बघणार आहे कॉल बाय रेफरन्स, त्याच्यासाठी आपण पॉइंटर हा चॅप्टर सुरू केलाय. ओके, हे ऑलरेडी बघितलं होतं, बट फॉर वन मोर एक्झाम्पल आय हॅव सिलेक्टेड दिस स्वॅप प्रोग्राम. आधी आपण कुठला प्रोग्राम बघितला होता, ऍडिशनचा कॉल बाय व्हॅल्यू. इथून आपण काय केली होती, ए व्हेरिएबलची व्हॅल्यू पास केली होती, बी व्हेरिएबलची, आणि इथे आपण ऍडिशनचा प्रोग्राम लिहिला, सी इज इक्वल टू ए प्लस बी बाय पासिंग द व्हॅल्यूज. हा, तुमची काय शंका होती विचारा. हॅलो सर, आता या प्रोग्रामच्या खाली मी स्वॅप एक्स कॉमा वाय केलं आणि आणखी एक कोड मी लिहिला तर ते मी execute दाखवतो होणार का? तुम्हाला, एकच मिनिट. त्याच्यासाठी मला काय करायला लागेल, इथे अजून आणखी एक फंक्शन डिक्लेअर करावं लागेल का? येस येस, अजून एक फंक्शन डिक्लेअर करायला लागेल. कारण काय होईल, जर तुम्ही डायरेक्ट ही बॉडी जर लिहिली, सपोज इथे तुम्ही यूज करताय, बरोबर,
इथे लेट से स्वॅप परत मी ए कॉमा बेस यूज करतो इथे बिकॉज आय हॅव ऑलरेडी डिक्लेअर्ड हिअर इंट ए. म्हणजे इथे काय झालं, सॉरी स्वॅप, मी स्वॅपिंग नावाचं फंक्शन यूज करतो. सेम नाव असेल तर काय होईल, परत तिथे कॉन्फ्लिक्ट्स येतील. व्हाईड SWAPING स्वॅपिंग. ओके, आणि इथे मी काय करतोय परत लेट से इंटिजर, इथे मी आता दुसरं व्हेरिएबल यूज करतो p int q. ओके, हे मी 2 व्हेरिएबल यूज केले. आता मी काय करतो परत हाच कोड इथे यूज केला pq, आणि त्याच्यानंतर मी इथे फंक्शनचं कुठलं फंक्शन मी कॉल केले, स्वॅपिंग. बरोबर, इथे मला काय करायला लागेल, Q. ओके, 10 20. हे बघा, हा झाला फर्स्ट फंक्शनचा आउटपुट, आणि हे झालं माझं मध्ये सेकंड. पी आणि क्यू बदलायचं राहील. हा इथे, हा त्याच्यामुळेच ते ए आणि बी प्रिंट झाले परत. ओके, 10 20 सॉरी. ओके, येते लक्षात, किंवा याच्यानंतर जर मी इथे जर अजून एक दुसरं व्हेरिएबल घेतलं असेल, लेट से सी कॉमा डी. ओके, आणि इथे मी सी आणि डी यूज केले. सो सी डी साठी मी काय करतोय परत हे, मग सर तिथं स्वॅपिंग लिहिलं नाही तरी चालतंय, स्वॅप फंक्शनच परत वापरलं तरी चालतंय ना CD साठी. सी आता मी इथे व्हॅल्यू कुठली पास करतोय. अच्छा, इथे म्हणताय का तुम्ही, पण ते होतं बरं का, पण या सी सी लँग्वेज मध्ये होत नाही. एक मिनिट, मी काय करतो, तुम्ही म्हणताय ते बाय चेंजिंग द पॅरामीटर्स होईल, पण तुमचा जो हा सीचा आहे, सीचा कोड, याच्यामध्ये ते लिमिटेशन आहे. बिकॉज जर सेम असेल तर इट विल क्रिएट अ कॉन्फ्लिक्ट. त्याचा आपण मागच्या वेळेस करताना पण एक मेसेज आलता बघा, कॉन्फ्लिक्ट म्हणून. त्याच्यासाठी मे बी जर हायर व्हर्जन असेल तर होईल. आणि C++ या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्ही जर सेम नावाचं फंक्शन घेत असाल आणि डिफरंट आर्ग्युमेंट जर पास करत असाल तर इट विल वर्क. ओके, तर त्या केसमध्ये ते वर्क होईल. ते परत एकदा चेक करूयात आपण. आणि सर सुरुवातीला फंक्शन कॉल केलं, फर्स्ट फंक्शन आहे त्याखाली फर्स्ट कोड केला, त्यानंतर सेकंड फंक्शन कॉल करून सेकंड कोड केला तर चालतं का? एका जागेच करावं लागतात कॉल, म्हणजे काय नाही, म्हणजे इथे म्हणताय का स्वॅप तुम्ही, आणि स्वॅपिंग. हा येस सर. म्हणजे तुम्ही आधी हे फंक्शन कॉल करणार आणि त्याच्या खाली कोड लिहायचं म्हणताय का, येस सर. किंवा किंवा त्या सिक्वेन्स मध्ये टाकायचं असं म्हणताय का? येस सर, फर्स्ट कॉलिंग फर्स्ट कोड, सेकंड कॉलिंग सेकंड कोड नाही असं. नाही 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 नाही, असं काही नाही. तुम्ही तुमच्या प्रोग्राम मध्ये आता हा सपोज हा आता किती लाईनचा कोड झालाय, 44 लाईनचा कोड झालाय. हा जरी तुमचा 1000 लाईनचा कोड असेल, तुमच्या प्रोग्राम मध्ये जिथे कुठे हे फंक्शन असेल तिथून, आता हे सुरुवातीला पहिल्यांदा कॉल झाले बरोबर, त्याच्यानंतर इथलं येस सर. हे सेकंड फंक्शन होतं आपलं. असं ज्यावेळेस माझं हे फर्स्ट फंक्शन कॉल होईल, आता ह्या फंक्शनची बॉडी ज्यावेळेस फंक्शन कॉल होतं त्यावेळेस काय 3 गोष्टी चेक होतात. हे आधी डिक्लेअर केलंय का, त्याच्यानंतर याची बॉडी आहे का, आणि तिसरी गोष्ट पॅरामीटर्स. बॉडी इन द सेन्स त्याची डेफिनेशन, म्हणजे त्या फंक्शननी काय केलं पाहिजे हे आहे का, आणि त्याच्यानंतर त्याचे नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स ऑर पॅरामीटर्स हे तितकेच आहेत का. ह्या सगळ्या गोष्टी जर मॅच झाल्यात, म्हणजे 2 आर्ग्युमेंट्स असतील आणि फंक्शनला पण जिथे फंक्शनची बॉडी आहे किंवा फंक्शन डेफिनेशन आहे तिथे जर 2च आर्ग्युमेंट असेल, मग हे 1000 नंबर ऑफ लाईनला जरी असेल तरी हेच एक्झिक्यूट होईल. हे एक्झिक्यूट झाल्यानंतर ह्याचं जे काय आउटपुट असेल ते प्रिंट होईल, आणि त्याच्यानंतर कंपायलर विल गो फॉर नेक्स्ट लाईन. याच्यानंतर नेक्स्ट लाईनला काय परत एक फंक्शन आहे. मग हे जर सुरुवातीला जर तुम्ही इथेच डिक्लेअर केलेलं असेल तर ते आधी कॉल होईल.
आता याच केसमध्ये चेक करा इथे ते मी परत म्हणजे सर कॉलिंग सिक्वेन्स साठी लाईन महत्वाची नाही, फक्त येस 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 डिक्लेरेशनच्या खाली तुम्ही पाहिजे फक्त. कॉलिंग येस तुम्ही पहिली गोष्ट काय डिक्लेरेशन फंक्शन ते डिक्लेअर झालेलं पाहिजे आणि इथे तुमचा कॉलिंगचा सिक्वेन्स इथे खाली तो कुठल्याही सिक्वेन्स मध्ये असू द्यात. आता मी काय करतो इथून कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो. ओके कमेंट मला काढायला लागेल लास्टची. बरोबर आधी मी काय केलंय हे फंक्शन या फंक्शनची म्हणजे सेकंड फंक्शनची बॉडी लिहिली आणि त्याच्यानंतर फर्स्ट फंक्शनची बॉडी लिहिली. तर ज्यावेळेस मी ओके पी क्यू डिफरन्स आहे ओके ज्यावेळेस मी रन करेल ओके 10 20 ओके सी व्हेरिएबल मी डिक्लेअर केलेलं नाही ठीक आहे. आता हे सी आणि डी व्हेरिएबल हे 13 40 ह्या व्हॅल्यू तुम्ही आता लक्षात घेऊ नका. मी इथं फक्त आता स्कॅन केलं म्हणून ते मला द्यायला लागलेत व्हॅल्यू. आता चेक करा स्वॅप फंक्शन मध्ये काय करताय तुम्ही ए व्हेरिएबल ए आणि व्हेरिएबल बी प्रिंट करताय बरोबर. इथे चेक करा द व्हॅल्यू ऑफ ए व्हेरिएबल आणि द व्हॅल्यू ऑफ बी व्हेरिएबल. त्याच्यानंतर कुठलं फंक्शन एक्झिक्यूट झालंय परत स्वॅपिंगचं आहे पण स्वॅपिंग मध्ये तुम्ही काय प्रिंट करताय पी आणि क्यू. सो द व्हॅल्यू ऑफ पी व्हेरिएबल अँड द व्हॅल्यू ऑफ क्यू व्हेरिएबल. तुमचं सिक्वेन्स कसा डिसाइड होतो तुमच्या फंक्शनच्या कॉलिंग वरती तुम्ही कुठलं फंक्शन पहिल्यांदा कॉल करताय. त्या फंक्शनची बॉडी पहिली का सेकंड आहे इट डझंट मॅटर. मॅटर काय करतंय की तुमचं हे सिक्वेन्स कुठला आहे तुमच्या या फंक्शनचा फंक्शन कॉल करतानाचा. येस सर येस. ओके हा झाला सेकंड टाइप इथला कॉल बाय व्हॅल्यू. आता ऍक्च्युली आपल्याला काय शिकायचंय कॉल बाय रेफरन्स. मी हे सगळं टप्प्याटप्प्याने काय जातोय आधी तुम्हाला स्वॅपिंगचा प्रोग्राम करा. तो प्रोग्राम म्हणजे तो कोड हा तुम्हाला काय करायचा फक्त फंक्शन मध्ये फिट करायचा आहे आणि ते फंक्शन दुसऱ्या फंक्शन मध्ये कॉल करायचे. त्याच्याबरोबरच एक कन्सेप्ट आपण परत एकदा रिवाइज केला कॉल बाय व्हॅल्यू. ओके इथे जे आता कन्सेप्ट बघितला आपण ही ए आणि बी हे जे व्हॅल्यू आपण पास करतो या पी क्यू किंवा एक्स वाय ला असेल तर ह्यालाच काय म्हणतात कॉलिंग बाय व्हॅल्यू. आता आपण बघणार कुठला टाइप आहे कॉल बाय रेफरन्स. सो कॉल बाय रेफरन्स अजून एक याच्यामध्ये सी इन दिस केस इन कॉल बाय व्हॅल्यू मध्ये इट इज नॉट मॅन्डेटरी टू डिफाईन व्हेरिएबल. इथे तुम्ही व्हेरिएबल डिफाईन करायलाच पाहिजे असं काही नाही. स्वॅप फंक्शन मध्ये मी चेंज केले. सो व्हॉट आय विल डू आय विल मेक चेंज हिअर सॉरी हिअर आय नीड टू डिक्लेअर. पण ज्यावेळेस तुम्ही इथे डिक्लेअर करत असताय एक फंक्शन त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस आर्ग्युमेंट डिफाईन करणार तर आर्ग्युमेंटचा डेटा टाईप लिहिणं इम्पॉर्टंट आहे. इथे तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करा किंवा डिक्लेअर करू नका इट डझंट मॅटर. इथे पी क्यू लिहा किंवा लिहू नका इट डझंट मॅटर. पण कुठली गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे तर मला 2 आर्ग्युमेंट द्यायचे म्हणजे ते कुठल्या टाईपचे आर्ग्युमेंट्स आहेत हे मला इथं डिफाईन करायचे. ओके जस्ट चेक I have removed here x and y. Okay, check. I will run the program. It will ask me value for a 12. Okay, I need to make comment. आता चेक करा इथे काय झालंय हे फंक्शन डिक्लेअर झालंय स्वॅप या नावाचं. ह्या फंक्शनला इथून काय लक्षात येते मला की इथून मला काय लक्षात बोथ येते व्हेरिएबल्स आर इंटिजर. हा 2 हे फंक्शन आहे which is of non-return type and it has 2 arguments. So it will check which function yes here. So it assigns this a value and b value to swap मग integer सर x स्वॅपिंग and मध्ये y. पण ए आणि बी पाहिजे ना ए आणि बी व्हॅल्यू बघितल्या पाहिजे स्वॅपिंग मध्ये. Swapping मध्ये हॅलो आपण स्वॅप घेतल्यावर ए आणि बी च्या व्हॅल्यू भेटल्या तसं स्वॅपिंग मध्ये पण त्यांच्याच भेटायला पाहिजे ना. हो हे काय स्वॅपिंग मध्ये पण त्याच भेटतायत. एक मिनिट मी इथं सी आणि डी ला मी कमेंट करतो तुमचं कन्फ्युजन त्याच्यामुळे होत असेल. ओके सो आय विल रीरन द प्रोग्राम अगेन 10 20. आता चेक करा व्हॅल्यू ऑफ ए व्हेरिएबल ही सुरुवातीची व्हॅल्यू ही सुरुवातीची व्हॅल्यू हे प्रिंट झाले 10 20. त्याच्यानंतर काय स्वॅप ए बी फंक्शन कॉल झालं. आता इथे ज्यावेळेस स्वॅप ए बी म्हणजे ए व्हेरिएबल हे कुठं असाइन होणार माझ्या स्वॅप फंक्शनला बरोबर. इथे फर्स्ट फंक्शन कुठलं एक्स आणि इथे कुठलं वाय. सो द व्हॅल्यू ऑफ ए व्हेरिएबल एक्स काय प्रिंट झाली 20 बिकॉज ऑफ दिस टेम्पररी व्हेरिएबल. इथे मी व्हॅल्यूज काय केलेत शिफ्ट केलेत आणि त्याच्यानंतर वाय
म्हणजेच बी या व्हेरिएबलची व्हॅल्यू किती झाली 10. त्याच्यानंतर परत ए या व्हेरिएबलची व्हॅल्यू आणि बी या व्हेरिएबलची व्हॅल्यू कुठं पास झाली पी आणि क्यू ला. सो नाउ 10 and 20 टेम्पररी व्हेरिएबल अगेन पी कंटेन्स yes 20 and q contains 10. इथे डबल लिहिल्यामुळे पण कन्फ्युजन होते. सो व्हॉट आय विल डू, आय विल मेक कमेंट टू दिस ॲज वेल. इथे फक्त आपण एकच फंक्शन ठेवूया. ओके, आता सध्या काय आपल्याकडे फक्त एकच फंक्शन, बरोबर. सो हे फंक्शन नाहीच, हे नाहीच आहे सपोज. ओके, आता चेक करा, म्हणजे डबल डबल प्रिंट झाल्यामुळे ते. ओके, दिस इज बिफोर yes, बिफोर स्वॅपिंग अँड दिस इज फंक्शन. आफ्टर स्वॅप फंक्शन. येत आहे का लक्षात? येस सर. या वेळेने सुद्धा तुम्ही फंक्शन डिक्लेअर करू शकता विदाउट डिफाइनिंग द नेम ऑफ व्हेरिएबल्स. ते तुम्ही ऍक्च्युली डेफिनेशन मध्ये डिफाइन करतातच. सो दिस इज व्हॉट वन मोर म्हणजे पॉइंट. सर प्रोग्रामच्या मेन बॉडी मध्ये जे व्हेरिएबल्स आहेत तेच आपण स्वॅपिंग साठी यूज करू शकतो, आणि डिक्लेरेशन मध्ये जर यूज केलं नसेल तर कोणते पण घेता येत कोड मध्ये, आणि जर का डिक्लेरेशन मध्ये घेतले तर तेच घ्यायचे कोड मध्ये, है ना? करेक्ट करेक्ट करेक्ट, एकदम करेक्ट. दिस इज व्हॉट अ समरी ऑफ दिस प्रोग्राम. आता जे काही सांगितलं तुम्ही ही एक समरी झाली. आता आपण एक जे काही एक अर्धा तास डिस्कशन करतोय त्याची. एकदम करेक्ट. आणि अजून एक राहिलं त्याच्यामध्ये, जे तुम्ही सिक्वेन्स, ज्या सिक्वेन्सने इथं फंक्शन कॉल करणार त्याच सिक्वेन्समध्ये तुमचे फंक्शनचं आउटपुट येणार, म्हणजे तुमच्या प्रोग्रामचं आउटपुट येणार, इररिस्पेक्टिव्ह ऑफ फंक्शन बॉडी. म्हणजे तुम्ही ज्या सिक्वेन्समध्ये जर इथे बॉडी लिहिली असेल तर त्या पद्धतीने एक्झिक्युशन होत नाही. ज्या तुम्ही सिक्वेन्समध्ये फंक्शन कॉल करताय त्याच सिक्वेन्सने तुमचं काय होणार, आउटपुट डिस्प्ले होणार. आले का लक्षात? येस सर. येस. ओके ओके, नाऊ आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, रेफरन्स यूज करायचे. रेफरन्स म्हणजेच काय, रेफरन्स कधी यूज करतो आपण, इट इज रिलेटेड विथ पॉइंटर कन्सेप्ट. हा कशाची रिलेट करतो, आपला पॉइंटर कन्सेप्टची. ओके, आता मी हे फंक्शनच काढून टाकले तर बॉडी डिक्लेरेशन पण काढून टाकेल. आता ज्यावेळेस मला कॉल बाय रेफरन्स या टाईपचे प्रोग्राम एक्झिक्यूट करायचे असतात, सो व्हॉट आय विल डू ॲट दॅट मोमेंट, आय विल मार्क स्टार. इट इंडिकेट्स आय एम युझिंग पॉइंटर. म्हणजेच काय, कॉल बाय रेफरन्स. आता इथे मी लेट से आय एम गिव्हिंग पॉइंटर एक्स आणि पॉइंटर वाय. ओके, इथे तुम्ही परत एक्स व्हेरिएबल यूज केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. बट ज्यावेळेस तुम्ही रेफरन्स पास करताय, सॉरी या टाईपचा प्रोग्राम करताय कॉल बाय रेफरन्स, ऍट दॅट मोमेंट यू नीड टू गिव्ह स्टार हिअर. आता आपण सुरुवातीला व्हेरिएबल डिक्लेअर करूयात आणि त्याच्यानंतर इथून व्हेरिएबल काढून करूयात. ओके, सो आय विल मेक शॉर्ट लाईक दिस. ओके, एक्स वाय. हा, आता या प्रोग्राम मध्ये काय काय चेंजेस करायला लागतील, एम्परसेंट. ओके, इथे आपण काय करून घेतल्यात, व्हॅल्यू स्कॅन करून घेतल्यात युजर कडून, बरोबर. इथे परत ए आणि बी ची व्हॅल्यू प्रिंट केली. आता स्वॅप करताना इथे काय यूज करायला लागणार आपल्याला, यस काय यूज करायला लागणार, आपण काय पास करतो, ऍड्रेस पास करतो. पॉइंटरला आपण काय पास करत असतो नेहमी, ऍड्रेस. सो ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल ए आणि ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल बी. इथे रेफरन्स. ओके, बिकॉज वी आर युझिंग पॉइंटर एक्स अँड पॉइंटर वाय. ओके, आता इथे यूज केल्यानंतर इथे काय करायला लागेल, एक्स म्हणजे काय झाली, परत व्हॅल्यू झाली, बरोबर. बट इथे जर एक्स असेल तर काय, ही जर नोट तुम्ही लक्षात ठेवली असेल, वी आर नॉट, इट इज नॉट पॉसिबल विथ ऍड्रेस व्हेरिएबल. ह्या व्हेरिएबल मध्ये काय असेल, ऍड्रेस असेल. एक्स मध्ये काय असेल, ऍड्रेस ऑफ ए, विच इज नॉट रिक्वायर्ड. मग इथे काय करायला लागेल आपल्याला, पॉइंटर. सो स्टार एक्स. इथे काय करायला लागेल आपल्याला, स्टार एक्स इज इक्वल टू स्टार वाय. म्हणजेच काय, पॉइंटर एक्स इक्वल टू पॉइंटर वाय आणि परत इथे पॉइंटर. ओके, हिअर आय एम गोइंग टू प्रिंट द व्हॅल्यू ऑफ पॉइंटर and here I am going to print the value of y pointer. If I run the program, 10, 20,
check करा 10 20 this is before. Okay, I will write it one more statement here. Printf /n values before swap function. Copy values after. ओके, आफ्टर का म्हणतोय तर याच्यानंतर मी स्वॅप फंक्शन कॉल केले. सो याच्यानंतर जे काही व्हॅल्यूज येणार त्या कुठल्या असणार आहेत? स्वॅप फंक्शन नंतरच्या. ओके, व्हॅल्यूज बिफोर स्वॅप फंक्शन a is equal to 10, b is equal to 20, and values after swap function. Okay, here I need not to display the value of temporary variable. It is for your reference. Sorry, 0 0 replace झाला 10 20. Okay, before function 10 20 is for a and b, and now after swap function a is 20 and b is 10. येते का लक्षात? येस सर. हा, जर मी इथे x लिहिलं तर काय होईल? इथे ऍड्रेस पास होतील, लक्षात घ्या. बरोबर, कारण ह्या व्हेरिएबल मध्ये आपण काय स्टोअर करतो? ऍड्रेस ऑफ द अदर व्हेरिएबल. जर तुम्ही सिंटॅक्स लक्षात ठेवले असतील, इथे बघा, नाही इथे ऍक्सेस करताना पॉइंटर व्हेरिएबल नेम इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ द व्हेरिएबल. जर मी इथे जर एक्स पास केला नसता तर काय होईल? ह्या व्हेरिएबलचा ऍड्रेस पास होईल, पण मला ऍड्रेस नाही प्रिंट करायचा. मला काय प्रिंट करायचंय? व्हॅल्यू प्रिंट करायची. सो व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी काय यूज करतात? स्टार. स्टार मीन्स पॉइंटर ऑपरेटर. सी दॅट इज व्हाय आय टोल्ड यू टू गो विथ दिस स्लाइड्स. बरोबर, मी इथं तुम्हाला त्याच्यासाठी सुरुवातीलाच काय केलं? स्लाइड्स एकदा बघा म्हटलेलं. स्टार इज यूज टू डिस्प्ले द कंटेंट्स, दॅट मीन्स ऍक्च्युअल व्हॅल्यू. % इज यूज टू स्टोअर ऍड्रेस ऑफ द व्हेरिएबल. आणि ऍड्रेस जर मला प्रिंट करायचा असेल तर %u इन्स्टेड ऑफ %d. ओके, समजलेत का हे तिन्ही पण प्रोग्राम? येस सर. येस सर. सो टाइम इज अप हिअर. बट सर पॉइंट